नवरात्रीचा आज 6वा दिवस। देवीची कात्यायनी रूपात अशी करावी पूजा, अविवाहितांसाठी विशेष। चैत्र शुद्ध षष्ठीचे दुर्गामातेचे 6वे रूप कात्यायनी या नावाने प्रसिद्ध आहे। कत महर्षीचा पुत्र कात्य याच्याच गोत्रात महर्षी कात्यायन झाले। हे भगवती परांबेचे निष्ठावंत उपासक यांच्याच कठोर तपस्येने देवीने यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला, म्हणून तिचे नाव कात्यायनी आहे। नवरात्री मधील 6वा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध षष्ठी मानली जाते। या दिवशी देवीची कात्यायनी माता या रूपामध्ये पूजा केली जाते। कात्यायनी देवीच्या उपासनेने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात। काय आहे कात्यायनी देवीचं महत्त्व आणि या देवीची पूजा कशी करावी याची विशेष माहिती आणि मंत्र। चंद्रहासोज्ज्वल करा शार्दूल वरवाहना, कात्यायनी शुभ द्यात देवी दावघातिनी। चैत्र शुद्ध षष्ठीचे दुर्गामातेचे 6वे रूप कात्यायनी या नावाने प्रसिद्ध आहे। कत महर्षीचा पुत्र कात्य याच्याच गोत्रात महर्षी कात्यायन झाले। हे भगवती परांबेचे निष्ठावंत उपासक यांच्याच कठोर तपस्येने देवीने यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला, म्हणून हिचे नाव कात्यायनी। शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीला कात्यायन ऋषींनी हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव झाले महिषासूरमर्दिनी। सोन्यासारखा हिचा वर्ण चकचकीत भव्य दिव्य स्वरूप आहे। चतुर्भुजा असून उजवा वरचा हात अभयमुद्रा आहे, खालचा वरमुद्रा आहे। डाव्या खालच्या हातात खड्ग, वरच्या हातात कमळ असून ही सिंहवाहिनी आहे। भाविक हिची उपासना आज्ञाचक्र स्थिरावस्थेत करतात। धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती हिच्या उपासनेमुळे होते। युद्धाची देवी मानली जाते। जेव्हा तिन्ही लोकांमध्ये महिषासुराचे अत्याचार वाढले होते, तेव्हा कात्यायन ऋषींच्या कन्येच्या रूपात माता दुर्गा प्रकट झाली। त्यामुळे तिचे नाव देवी कात्यायनी पडले। तिला युद्धाची देवी मानली जाते। देवी कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहे। तिच्या एका हातात तलवार आणि एका हातात कमळ आहे, तर इतर 2 हात वरदमुद्रात आहे। तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांच्या माळा घातलेल्या आहे। पूजा केल्याने मनोकामना होतात पूर्ण। 6व्या दिवशी माता कात्यायनी देवीची उपासना केल्याने मनाची शक्ती मजबूत होते आणि व्यक्ती इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो। अविवाहितांना देवीची पूजा केल्याने चांगला जीवनसाथी मिळतो। देवीला पूजेत शुद्ध मध अर्पण करावा। यानंतर देवीचा मंत्र पूर्ण भक्तिभावाने पठण करा। तुमच्या मनात असलेली इच्छा पुन्हा सांगून देवीचा आशीर्वाद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।